जवळच वेरूळ हे गाव आहे ते मूळ गाव शिवरायांचं आहे आणि तिथून येऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने शिवरायांना साथ दिली आज त्याच पद्धतीने तुम्ही जरांगे पाटलांच्या सोबत असणार आहेत का? 100% असणार. आणि लोकसभेमध्ये जरी कोण म्हणत असेल मराठवाड्यासारखं पश्चिम महाराष्ट्रामध्ये असर नाही तर ते शाप चुकीचं आहे. लोकसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी ते दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्राला की मनोज जरांगे दादा यांच्या पाठीशी पश्चिम महाराष्ट्रातील अखंड मराठा समाज ठाम पाठीशी आहे. आणि इथून पुढे जे मनोज जरांगे निर्णय घेतील विधानसभा असो कोणताही निर्णय असो त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार आहे. ही दिशाभूल करताना पाहायला मिळत आहेत का? पश्चिम महाराष्ट्रातले अनेक नेते आहेत दादांच्या विरोधात बोलतायत, काय सांगाल तुम्ही त्यांच्या? पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणी जरी दिशाभूल केली तर आता सकल मराठा समाज जागृत झालेला आहे. गावोगावी असो खेडेपाडी असो नेत्याच्या कोण पाठीशी राहणार नाही असं सर्वांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. विधानसभापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रसार मराठा समाज करणार नाही. मनोज दादा सांगतील ते धोरण राबवणार आहेत. जे मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवर जो पश्चिम महाराष्ट्रातला नेता बोलतोय त्यांच्यासाठी एकच शब्द आहे त्या नेत्यासाठी, त्या नेत्यांना आम्ही कोलतो. एवढीच आमची भूमिका आहे. त्या नेत्यांना आम्ही कोलतो एवढाच